ईश्वरीचा संयम आज तेव्हाच सुटला जेव्हा तिने लावण्याला स्टेजवर मुद्दाम अर्णवला चिकटलेलं आणि मीडियाला पोज देताना बघितलं. तिने अर्णवचा हात पकडून त्याला लावण्यापासून खेचून स्वतःजवळ घेतलं. पण हा ड्रामा इथेच संपणार नाही, कारण ईश्वरीचा राग अनावर होईल आणि ती भर ऑफिसमध्ये लावण्याच्या कानाखाली जोरात वाजवणार आहे. एपिसोडची सुरुवातच एका मोठ्या धक्क्याने होते. ईश्वरी, जी गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली आहे, ती वाड्याच्या बाहेर घाबरलेल्या अवस्थेत पळत सुटते. तिच्या मागे मागे राकेशसुद्धा पांढऱ्या कुर्त्यामध्ये थांबा थांबा असं म्हणत पळत येतो. पण ईश्वरी काही ऐकत नाही. ती तडक जाऊन एका रिक्षात बसते. राकेश गेटपर्यंत पोहोचतो. तो हताश होऊन गेटला पकडून उभा राहतो. त्याचे डोळे भरून आले आहेत. ईश्वरी रिक्षावाल्याला काहीतरी सांगते आणि रिक्षा वेगाने निघून जाते. राकेश फक्त तिच्या जाण्याकडेच बघत राहतो. सीन बदलतो आणि आपण सात्विक फॅशन्सच्या एका मोठ्या इव्हेंटमध्ये येतो. हा त्यांच्या नवीन कलेक्शनचं लॉन्च आहे. पण अर्णवचं लक्ष कुठेच नाहीये. तो खूप टेन्शनमध्ये कुणातरी फोनवर बोलत आहे. दुसरीकडे लावण्या स्टेजवर उभी आहे आणि ती अर्णवच्या वागण्याने वैतागली आहे. अर्णव आकाशला फोनवर रागातच बोलतो, "व्हॉट द हेल आकाश, मी तुला सांगितलं होतं ना, काहीही झालं तरी मिस इंदोरला घरी एकटेला सोडून जाऊ नको म्हणून." पलीकडून आकाश बोलतो, "पण दादा, ती एकटी नव्हती ना, विहंग आणि जीजू होते ना घरी." अर्णव चिडून बोलतो, "मला हे तुझं वागणं अजिबात आवडलेलं नाहीये." आकाश त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो, "सॉरी दादा, पण मॉम म्हणजे मामी ला खूप पेन होत होतं. मी सुद्धा पॅनिक झालो. पण डोंट वरी, मी ईश्वरीला घरातच थांबायला सांगितलंय. मी फक्त 10 मिनिटात घरी पोहोचतोय आणि तिला घेऊन लगेच ऑफिसला येतोय. ती घरी सेफ आहे." हे ऐकून अर्णव जोरात ओरडतो, "नो नो नो नो." आणि मग आपल्याला दिसतं की अर्णव एवढा का घाबरलाय. एक फ्लॅशबॅक सुरू होतो. वाड्यात अंधार आहे. भाऊसाहेब म्हणजे राजेश ईश्वरीला एकटं बघून तिच्या जवळ येतात आणि तिला अडवतात. ते वाईट नजरेने हसत म्हणतात, "घरी कोणीही नाहीये, फक्त मी आणि माझी ईश्वरी." ते ईश्वरीच्या अंगावर हात टाकणार इतक्यात अर्णव तिथे येतो आणि थेट भाऊसाहेबांची कॉलर पकडतो. तो रागाने लाल झाला आहे. अर्णव त्यांना धमकी देत बोलतो, "बायको आहे माझी ती. यापुढे जर तिच्या डोळ्यात तुझ्यामुळे जर पाणी आलं तर पकडलेला गळा तुझा श्वास बंद झाल्याशिवाय सोडणार नाही." अर्णव इव्हेंटमध्ये उभा आहे, पण त्याचं काळीज हल्लं आहे. त्याला कळतंय की ईश्वरी त्या नराधमासोबत वाड्यात एकटी आहे. तो मनातल्या मनातच बोलतो, "कसं सांगू तुला, घरीच ती सेफ नाहीये आकाश." तो चिंतेत फोन कट करतो. इकडे ईश्वरी रिक्षात बसली आहे. ती रिक्षावाल्याला बोलते, "भैया जरा जल्दी चलो." ती बहुधा आकाशला फोन लावायचा प्रयत्न करते, पण फोन लागत नाही. ती स्वतःशीच बोलते, "आकाश सरांना फोन करून सांगते, मी ऑफिसला एकटीच चाललीये." पण मग ती विचार बदलते, "नको, ऑफिसला पोहोचल्यानंतरच कळवते." तिच्या चेहऱ्यावर एक निश्चय आहे. ती म्हणते, "काहीही करून मला वेळेत पोहोचलंच पाहिजे, अर्णव सरांसाठी." ऑफिसच्या इव्हेंटमध्ये अर्णव स्टेजवरून खाली उतरून घाईघाईत बाहेर जायला निघतो. लावण्या त्याला बघून शॉक होते. अर्णव माईक घेऊन बोलतो, "हॅलो हॅलो, आय विल बी बॅक इन हाफ एन आवर. इट्स क्वाईट अर्जंट, सो प्लीज एक्सक्यूज मी." लावण्या त्याला अडवते, बोलते, "यार, एवढं इम्पॉर्टंट इनॉग्रेशन सोडून तू नाही जाऊ शकत. आपल्या कंपनीच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे." तेवढ्यात तिथे मामा येतात. ते अर्णवला बोलतात, "अर्णव, अरे 2 मिनिटं बोलायचे तुझ्याशी." अर्णव त्यांना बाजूला घेऊन खूप काळजीच्या सुरात बोलतो, "मामा, माझा फोन स्विच ऑफ होता. आता ऑन केलं तर मिस इंदोरचे बरेच मिस्ड कॉल होते. आकाश घरी नाहीये आणि मिस इंदोर घरी एकटी आहे." मामा बोलतात, "अरे मग? आकाश हॉस्पिटलमध्ये गेलाय ना मामीला घेऊन. अनिता आहे ना घरी." अर्णव त्यांना खरं कारण सांगतो, "मामा, तो राजेश घरी आहे आणि मिस इंदोर एकटी. डू यू गेट इट?" लावण्या पुन्हा येऊन बोलते, यार, मीडिया वाट बघतीये. वी हॅव टू स्टार्ट." अर्णव तिचं काहीच ऐकत नाही. तो परत ईश्वरीला फोन लावतो, पण तिचा फोन लागत नाही. तो वैतागून बोलतो, "ईश्वरी फोन का नाही उचलत आहे?" मामा लगेच निर्णय घेतात. ते बोलतात, "एक काम कर, तू इथेच थांब, मी जातो वाड्यावर आणि 10व्या मिनिटाला तिला घेऊन हजर राहतो. झालं? माझ्यावर विश्वास आहे ना?" अर्णव थोडा शांत होतो आणि बोलतो, "ठीक आहे मामा, पण प्लीज लवकर या." मामा घाईघाईत निघून जातात. मामा गेल्यावर लावण्या हसत हसत माईक हातात घेते. ती बोलते, "फायनली द वेट इज ओव्हर. चला, आपण इनॉग्रेट करूया सात्विक फॅशन्सचं मोस्ट अवेटेड ऑल न्यू अँड बोल्ड विंटर कलेक्शन." सगळे पाहुणे टाळ्या वाजवतात. लावण्या पुढे बोलते, "मी सात्विक फॅशन्सचे CEO मिस्टर अर्णव राजे शिर्के यांना रिक्वेस्ट करते की त्यांनी येथे येऊन पोस्टर अनवील करावं." "यार." अर्णव जड पावलांनी स्टेजवर जातो. अर्णव आणि लावण्या त्या पडद्याजवळ उभे राहतात. लावण्या त्याचा हात पकडून त्याला पडदा खेचायला सांगते. पण अर्णवचा हात थांबतो. तो एका क्षणासाठी स्तब्ध होतो. लावण्या गोंधळून जाते आणि मग कॅमेरा वळतो. स्टेजवर अर्णवच्या समोर
ईश्वरी उभी असते, तीच गुलाबी साडी आणि तिच्या चेहऱ्यावर एक निरागस हसू आहे. अर्णवच्या चेहऱ्यावरचा सगळा ताण, सगळी भीती एका क्षणात गायब होते. तो तिला बघून इतकं गोड हसतो, जणू त्याला सगळं जग मिळालंय. ईश्वरीसुद्धा त्याला बघून प्रेमाने हसते. अर्णवला लगेच ईश्वरीने दिलेला शब्द आठवतो. फ्लॅशबॅक दिसतो जिथे ईश्वरी त्याला सांगत असते, मी तुम्हाला शब्द देते, मी स्वतःची काळजी घेईन आणि इनॉग्रेशनसाठी वेळेत पोहोचेन. प्रॉमिस. अर्णव तिचं ते बोलणं आठवून अजूनच खुश होतो. प्रेक्षकांमध्ये बसलेले मामासुद्धा खुश होऊन टाळा वाजवत असतात. लावण्या मात्र जळून खाक होत असते. अर्णव आणि ईश्वरी फक्त नजरेनेच एकमेकांशी बोलत असतात. अर्णव मग लावण्याकडे वळतो आणि माईक जवळ घेऊन एक मोठी घोषणा करतो. तो बोलतो, लावण्या, प्लीज अनाऊन्स कर की आजचं आपलं विंटर कलेक्शनचं लॉन्च मिस ईश्वरी अर्णव राजे शिर्के यांच्या हातून होणार आहे. हे ऐकून लावण्याच्या पायाखालची जमीनच सरकते. ती पूर्णपणे शॉक होते. पण सगळे पाहुणे आणि मामा मात्र जोरात टाळ्या वाजवतात. लावण्या रागातच घोषणा करते, आजच्या विंटर कलेक्शनचं लॉन्च मिस ईश्वरी अर्णव राजे शिर्के करतील. अर्णव ईश्वरीला खुणावतो. दोघेही मिळून पहिला पडदा बाजूला करतात. मग दुसरा, मग तिसरा, मग चौथ्या पडद्याच्या वेळी अर्णव हळूच आपला हात पुढे करतो. ईश्वरी आधी थोडी लाजून थांबते, पण मग ती आपला हात त्याच्या हातात देते. तो तिचा हात घट्ट पकडतो. दोघेही मिळून शेवटचा पडदा उघडतात. मीडिया त्यांचे फोटो काढायला लागते. अर्णव ईश्वरीच्या अजून जवळ येतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ घेतो. दोघेही एक परफेक्ट कपलसारखं पोज देतात. लावण्या स्टेजच्या एका कोपऱ्यात उभी राहून हे सगळं जळफळाटाने बघत असते. तिची नजर ईश्वरीवरच असते. ईश्वरीची नजर तिच्यावर पडते आणि ईश्वरीचं हसो थोडं कमी होतं. पण अर्णव तिला आधार देऊन आपल्या जवळच उभं करतो. मामा खुश होऊन बोलतात, वाह, हीच तर खरी जोडी आहे. सगळे टाळ्या वाजवत असतात. तेवढ्यात मागून अजून एक माणूस टाळ्या वाजवत येतो. अर्णव त्याला बघून चकित होतो आणि बोलतो, आदित्य, तू? दोघे मित्र एकमेकांना मिठी मारतात. आदित्य बोलतो, वाव, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज आणि कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर अँड मिसेस राजे शिर्के. अर्णव बोलतो, थँक्यू, पण तू तर नैनितालला जाणार होतास ना? आदित्य हसून बोलतो, अरे अर्णव, तू इतक्या प्रेमाने आमंत्रण दिलं आणि मी येणार नाही असं होईल का? म्हटलं आधी तुला भेटूया, दोघांना विश करूया आणि मगच नैनितालला जाऊया. आदित्य सांगतो की तो उत्तराखंड गव्हर्नमेंटसाठी एक स्टेडियम बांधतोय. अर्णव लगेच ओळख करून देतो, बाय द वे, शी इज माय वाईफ ईश्वरी. आणि मग ईश्वरीला सांगतो, आणि हा मिस्टर आदित्य देशमुख, माझा जुना मित्र, बिझनेस टायकून आहे. आदित्य हसून बोलतो, अरे बस बस, एवढा पण मोठा बिझनेसमॅन नाही झालोय मी अजून. अर्णव म्हणतो, जस्ट बिईंग मॉडेस्ट, इंडियाचा टॉपचा बिझनेसमॅन आहे तो. तेवढ्यात आदित्यसोबत अजून 2 बायका येतात. आदित्य ओळख करून देतो, ही मानसी आणि या साधना सायगल मॅम नैनितालच्या खूप मोठ्या उद्योजिका आहेत, बिझनेसवुमन आहेत. सगळे एकमेकांना हाय हॅलो करतात. ईश्वरी आणि साधना मॅम एकमेकींशी बोलतात. ईश्वरी त्यांना विचारते, मला एक कळलं नाही. साधना मॅम हसून तिला बोलतात, त्याने तुला न सांगताच तू तिला त्याच्या मनातलं सगळं कळतं, यालाच प्रेम म्हणतात ना. ईश्वरी लाजून विचार करते, मंद्यातलं सगळं कळणं म्हणजेच प्रेम असतं का हो? साधना मॅम तिला एक मोलाचा सल्ला देतात. त्या बोलतात, हो, तुझंही अर्णावर प्रेम आहे ना? असेल तर त्याला लवकरात लवकर सांग, नाहीतर कधी सगळा हातातून निसटून जाईल, कळणारही नाही. ईश्वरी हा सगळा विचार करत राहते. तिकडे आदित्य अर्णवला मानसीच्या तब्येतीबद्दल, म्हणजे तिला पडणाऱ्या स्वप्नांबद्दल सांगत असतो. तो म्हणतो की नैनितालला म्हणजे ठिकाण बदलल्यावर तिला बरं वाटेल. तेवढ्यात आदित्याला फोन येतो आणि तो सॉरी म्हणून बाजूला जातो. हे सगळं झाल्यावर मामा अर्णव आणि ईश्वरीशी बोलत उभे असतात. लावण्या हे सगळं लांबून बघते आणि रागाने त्यांच्या जवळ येते. ती मुद्दाम ईश्वरीला आणि मामांना टाळून अर्णवला बोलते, फायनली दिसली ना माझी मेहनत? अर्णव तिला बोलतो, लावण्या, लेट्स गो. लावण्या मुद्दाम ईश्वरीला एक्सक्यूज मी म्हणून अर्णवला घेऊन स्टेजवर जाते. स्टेजवर लावण्या मुद्दाम चालता चालता अडखळायचं नाटक करते आणि ती पडणार इतक्यात अर्णव तिला पकडतो. ईश्वरी आणि मामा हे बघून शॉक होतात. लावण्या अर्णवला पकडूनच उभी राहते. ती हळूच बोलते, थँक्स यार, मला जरा डिझी वाटतंय. ती मुद्दाम त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. मीडियावाले लगेच त्यांचे फोटो काढायला सुरुवात करतात. हे बघून ईश्वरीचा चेहरा मात्र पूर्णपणे उत्तरतो. तिला खूप वाईट वाटतं आणि रागही येतो. मामासुद्धा वैतागतात. लावण्या मुद्दाम अर्णवचा हात पकडून मीडियाला पोज देत राहते. ईश्वरी हे सगळं बघत राहते. अखेर तिचा संयम सुटतो. ती तडक स्टेजवर जाते. ती अर्णवच्या जवळ जाऊन उभी राहते. लावण्या तिला बघून मुद्दाम अर्णवला अजून चिकटते. ईश्वरी अर्णवला बोलते, सर, चला आता. लावण्या तिची नक्कल करते, म्हणते, ए सर, चला आता. ईश्वरी तिच्याकडे रागाने बघते आणि मग अर्णवला ठणकावून सांगते, बस झालं, खूप झाले फोटोज, चला. आणि असं म्हणून ईश्वरी थेट अर्णवचा हात पकडते आणि त्याला लावण्यापासून दूर खेचून घेऊन जाते. लावण्या फक्त बघतच राहते. पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की लावण्या ऑफिसमध्ये अर्णवच्या जवळ जायचा प्रयत्न करते आणि ईश्वरी हे बघते आणि मग ईश्वरी रागाने येऊन लावण्याच्या कानाखाली जोरात वाजवते.
आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो. कृपया ह्या व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून ह्या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच मजेदार व्हिडिओ रोज बनवू शकेल. धन्यवाद.